माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या सोबत मी सत्तेत, कुणाविरोधात गुन्हा दाखल झाला तर गुन्हा सिद्ध होण्याआधी तो दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांच्या विधानानं नवा वाद. आम्ही बोलायला लागलो तर अजितदादांना अडचण येईल. रवींद्र चव्हाणांचा इशारा. अजितदादा खुद के गिरबान में झाक के देखिए, चव्हाणांचं प्रत्युत्तर. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? फडणवीसांनी उत्तर द्यावं. राऊतांचं आव्हान. तर भाजप वॉशिंग मशीन आणि अमित शाह वॉशिंग पावडर. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. अजित पवार, तुम्ही नरेंद्र मोदी आणि फडणवीसांच्या पक्षावर आरोप करता हे लक्षात ठेवा. आरोप प्रत्यारोप कसे करावे हे अजित पवारांनी ठरवावं. रवींद्र चव्हाणांचा इशारा. अजितदादांनी असं बोलायला नको होतं. मैत्रीपूर्ण लढतीत मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. बावनकुळेंचा अजितदादांना सल्ला. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यावधीपर्यंत वाढल्या. भाजप आमदार महेश लांडगेंचं नाव न घेता अजित पवारांवर टोला. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेत आणि एकमेकांवर टीका करतात. मत मिळवण्यासाठी जनतेसमोर एकमेकांचे वाभाडे काढणं हे थोतांड. सतीश पाटलांची अजित पवारांसह महायुतीवर टीका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मुंबईत सर्वाधिक युवा चेहऱ्यांना उमेदवारी. भाजपचे 40 वर्षापेक्षा कमी वयाचे एकूण 36 उमेदवार मैदानात. बिनविरोध झालेल्या निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या. निवडणूक आयोगाच्या यंत्रणांना निर्देश. उमेदवारांनी कधी माघार घेतली, उमेदवार दबाव होता का याची शहानिशा करून अहवाल द्या. जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश. राज्यातील 29 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध. भाजपचे 43, शिवसेनेचे 19, राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा समावेश. इस्लाम पार्टी आणि अपक्षाला प्रत्येकी 1 जागा. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके उमेदवार बिनविरोध. 5 ते 10 कोटी देऊन उमेदवारांना माघार घ्यावी लावली. तर माघार घेण्यासाठी उमेदवारांच्या घरी पैशाच्या बॅगा पोहोचवल्या. संजय राऊतांचा आरोप. निवडणूक आयोग प्रामाणिक राहिला तर मुंबईत ठाकरेंची सत्ता येईल. बच्चू कडूंचं वक्तव्य. तर दोन्ही राष्ट्रवादी कधी एकत्र नव्हत्या हा संशोधनाचा विषय. बच्चू कडूंचा उपरोधिक टोला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये 20 मिनिट चर्चा. उद्या ठाकरे बंधूंचा वचननामा जाहीर होणार. वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात राऊतांची राज ठाकरेंशी चर्चा. 2 युवराजांनी केलेलं प्रेझेंटेशन अर्धवट होमवर्कवर. मुलांचा होमवर्क करून घेण्याची काळजी त्यांच्या पालकांनी घ्यावी. शिंदेंच्या शिवसेनेच्या राहुल शेवाळेंची टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रचाराला सुरुवात. संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 1 मधील प्रचार रॅलीत अंबादास दानवेंचा सहभाग. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकही सहभागी. मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि मंत्री उदय सामंतांमध्ये फोनवरून चर्चा. पुण्यातील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन प्रकरणी चर्चा. विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मंत्री उदय सामंत यांचं मनोज जरांगेंना आश्वासन. बिनविरोध निवडणूक ही लोकशाहीची हत्या. निवडणूक आयोग हा मोठा जोक आहे. जितेंद्र आव्हाडांचा निवडणूक आयोगावर निशाणा. दादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदोरेंच्या मुलानं पैसे वाटल्याचा आरोप. भाजप उमेदवार गणेश कळमळकरांचा मुख्यमंत्र्यांना फोन. पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. निवडणूक संपेपर्यंत बाबूराव चांदोरेंचा मुलगा किरण चांदोरेंना तडीपार करा. भाजपा कार्यकर्त्यांची बाणेर पोलिसांकडे मागणी. खासदार रवींद्र वायकरांची मुलगी दीप्ती वायकरांच्या प्रचाराला सुरुवात. दीप्ती वायकर प्रभाग क्रमांक 73 मधून शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवार. नाशकात हिरामण खोसकरांची मुलगी इंदुमती खोसकर प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीच्या रिंगणात. मुलीच्या प्रचारासाठी आमदार हिरामण खोसकर मैदानात. मखमलाबाद येथील राम मंदिरापासून प्रचाराचा शुभारंभ. जिल्हा परिषद निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच धाराशिवमध्ये तानाजी सावंतांनी निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. तानाजी सावंतांचा वाशी तालुक्यात विजयी संकल्प मेळावा. मेळाव्यासाठी 1,500 ते 2,000 गाड्या. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक मेळाव्यात दाखल. अकोल्यात प्रभाग क्रमांक 16 मधील एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार. मशिदीतील ईश्वर चिठ्ठी नंतर एमआयएमच्या महिला उमेदवाराची माघार. अकोल्यात एकच मुस्लिम उमेदवार असावा म्हणून काढली ईश्वर चिठ्ठी. सोलापूरमधील मनसेचे नेते बाळासाहेब सरवदेंच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल. भाजपचा उमेदवार शालन शंकर शिंदे यांच्यासह एकूण 15 जणांवर गुन्हा दाखल. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरण सीबीआय चौकशी व्हावी. मनसेची मागणी. 2 दिवसात अमित ठाकरे सरवदे कुटुंबियांची भेट घेणार. सोलापुरात मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंची हत्या राजकीय हेतूने. मवियाच्या उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदेंचा आरोप. धाराशिवमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक वाऱ्यावर. सत्ताधारी आमदारांसह अधिकारी गायब. अधिकारी वेळेत न आल्याने खासदार ओमराजे निंबाळकरांकडून जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांची खरडपट्टी. शाकंभरी उत्सवानिमित्त जेजुरीच्या श्री खंडोबा देवाला पालेभाज्यांची आरास. शाकंभरी पौर्णिमा उत्सवानिमित्त करण्यात आली आरास.
जरांगे पाटलांनी पुण्यातील आंदोलक तरुणांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी उद्याची परीक्षा द्यावी. मनोज जरांगेंचं पुण्यातील आंदोलक तरुणांना आवाहन. नुकसान नको म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षेला गेलं पाहिजे. जरांगे यांची प्रतिक्रिया. नाशिकच्या रामकुंडाच्या पात्राची स्वच्छता सुरू. रामकाल पथ कामाचा भाग म्हणून रामकुंड परिसराचं सुशोभीकरण. जेसीबी आणि इतर मशिनरी वापरून रामकुंड परिसर स्वच्छ करण्याचं काम सुरू. नाशिकच्या लासलगाव एपीएमसीत कांद्याच्या सरासरी बाजारभावात 400 रुपयांची घसरण. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. कांद्याचे सरासरी बाजारभाव 2000 रुपयांच्या आत. वाशीमध्ये कृषी विभाग शेतकऱ्यांना 50% अनुदानावर कांदा चाळ उपलब्ध करून देणार. कांद्याची गुणवत्ता टिकवणं आणि साठवणुकीतील नुकसान टाळण्यासाठी मदत होणार. जळगावच्या रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यात महामार्गाच्या कामामुळे केळी पिकावर धुळीचं साम्राज्य. प्रचंड धुळीमुळे केळीचं पीक धोक्यात. नुकसानीमुळे केळी उत्पादनात घट होण्याची शक्यता. संगमेश्वर बाजारपेठ परिसरात बिबट्याचा वावर वाढला. संगमेश्वर बाजारपेठेत बिबट्या मध्यरात्री अर्धा तास ठिय्या मांडून बिबट्या फिरताना दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्यातील प्रसिद्ध मांढरदेवीच्या काळूबाईच्या यात्रेला आजपासून सुरुवात. शाकंभरी पौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने मोठ्या संख्येने भाविक मांढरदेवीमध्ये दाखल. भुसावळ ते श्री क्षेत्र शेगाव पायीवारी पालखीचं आयोजन. भुसावळकरांचा मोठ्या संख्येने सहभाग. ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात पालखीचं स्वागत. मेहकर तालुक्यातील डोणगावातील क्षितिज विशाल बाजूची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. 2 वर्ष 8 महिने वयाच्या क्षितिजनं अवघ्या 3 मिनिट 30 सेकंदात 71 देशांच्या राजधानींची नावं सांगितली आहेत. घरकुलाच्या मागणीसाठी वरणगाव नगर परिषदेवर नागरिकांचा मोर्चा. शहरातील तिरंगा चौक ते नगर परिषदेपर्यंत हा मोर्चा. महिलांच्या मोठ्या संख्येने या मोर्चात सहभाग. लातूरमध्ये एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. वयाची अट वाढवण्यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू. धाराशिवच्या वाशी तालुक्यातील पारा गावात पवनचक्की कंपनी विरोधात आदिवासी समाजाचं आंदोलन. आंदोलक महिला थेट लाईटच्या टॉवरवर चढल्या. पवनचक्की कंपनीकडून योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप. धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून उद्धट वागणूक. निवेदन देण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावल्याचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांच्या कृतीमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. माओवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिला आर्मीचा कमांडर बारसेदेवाचा 17 साथीदारांसह आत्मसमर्पण. बारसेदेवाने तेलंगणा पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण. जळगावच्या फैजपूर रस्त्यावर 3 चारचाकी गाडीची समोरासमोर धडक. या धडकेत एक गाडी पुलावरून खाली कोसळली. अपघातात 3 जण जखमी. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र गाड्यांचं मोठं नुकसान. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला सेवानिवृत्त. नायगाव पोलीस ग्राउंडवर रश्मी शुक्लांना मानवंदना. कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी राज्य सरकारकडून एआय धोरणाची अंमलबजावणी सुरू. मुंबईत विशेष अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र स्थापन. शेतीच्या पीक कर्जासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा. बांगलादेशी खेळाडूच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरून वाद. संघातून काढून टाका. बीसीसीआय सचिव देवजीत सेकिया यांच्या कोलकाता संघाला सूचना.